कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. स्ट्रॉंग रूम मध्ये उंदराची करामत, लाकडी कपाटाचा दरवाजा उघडला, सीसीटीव्ही फुटेज व्हायरल, उमेदवारांमध्ये गोंधळ, चर्चा रंगल्या, तहसीलदारांनी केली पाहणी आणि खुलासा. स्पर्धेसाठी आलेल्या विद्यार्थिनीचा मृत्यू, शाळेच्या आवारात अचानक आली चक्कर, रुग्णालयात दाखल केले. 13 वर्षीय निधीला डॉक्टरांनी केले मृत घोषित. बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांवर कारवाई, जिल्हा परिषद मधील 266 कर्मचाऱ्यांची फेर तपासणी, 193 प्राथमिक शिक्षकांची कागदपत्रे तपासणार, तर 8 दिवसात पडताळणी प्रक्रिया. रत्नागिरी जिल्हा परिषदेत खळबळ. आणि सिडको घरांच्या किमतीत 10% कपात, 17,000 घरांची लॉटरी लवकरच. EWS आणि LIGला मोठा दिलासा, शिंदेंची विधान परिषदेत मोठी घोषणा. पाहुयात सविस्तर वृत्त. पेण शहरातील KES शाळेत नगरपालिका निवडणुकीनंतर मतपेट्या ठेवण्यासाठी स्ट्रॉंग रूमची व्यवस्था करण्यात आली होती. या स्ट्रॉंग रूम मध्ये मतपेट्या पोलीस बंदोबस्तात आणि निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली सुरक्षित ठेवण्यात आल्या होत्या. मात्र शनिवारी पहाटेच्या सुमारास स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवलेल्या मतपेट्यांच्या खाली असलेल्या लाकडी कपाटाचा दरवाजा अचानक उघडल्यानं एकच गोंधळ उडाला. या घटनेचे CCTV फुटेज समोर आल्यानंतर त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यामुळे उमेदवारांसह नागरिकांमध्ये संशय आणि उलटसुलट चर्चांना उधाण आलं. काही काळ वातावरण तणावपूर्ण झालं होतं. या प्रकाराची गंभीर दखल घेत तहसीलदार तानाजी शेजाळ यांच्यासह संबंधित अधिकारी तात्काळ स्ट्रॉंग रूम मध्ये दाखल झाले. त्यांनी CCTV फुटेज तपासून घटनास्थळी पाहणी केली. तपासणीनंतर लाकडी कपाटाचा दरवाजा उंदरामुळेच उघडल्याचं स्पष्ट झालं. CCTV फुटेजमध्ये देखील उंदराची हालचाल स्पष्टपणे दिसून आल्याचं निवडणूक अधिकारी तानाजी शेजाळ यांनी सांगितलंय. या खुलाशानंतर मतपेट्या पूर्णतः सुरक्षित असल्याचं स्पष्ट झालं असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. म्हणजे रात्री 11:15 वाजता आम्ही तक्रार केलेली आहे. तब्बल 16 तासानंतर आम्हाला इथे या असं सांगण्यात आलं. आम्ही इथे 1 वाजल्यापासून आलेली आहे. दुपारी एक व्यक्ती अमोद मुंडे म्हणून आहेत, त्यांनी इथे आल्यानंतर संतोष शृंगारपुरेजी यांना सगळ्यांना आम्ही काही विचारलं नाही. त्यांनी सांगितलं की नाही, मी येऊन बघितलंय, 4:15ला तिथे उंदीर आलेला दिसतो. ते कोण आहेत, त्यांना कोणी जबाबदारी दिली? अधिकृतरित्या आरो सांगतील ना, त्यांच्याकडे DVRचा ऍक्सेस कसा काय? आम्ही आरोंना हे प्रश्न उपस्थित केले की सर तुम्ही सांगा ना, हे कोण आहेत सांगणारे, यांच्याकडे कोणती जबाबदारी आहे? तर त्यांचं असं म्हणणं पडलं की त्यांना आम्ही CCTVचं कॉन्ट्रॅक्ट दिलंय. तर हे कोण आहेत, लायबिलिटी काय? एखाद्या पक्षाशी संबंधित असलेल्या व्यक्तीला तुम्ही हा ऍक्सेस कसा काय देऊ शकता? आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलं हे चालणार नाही, इथे ही व्यक्ती दिसता कामा नये. आम्ही कोणाकडनं CCTV विकत घेतो, TV विकत घेतो, तर तो माणूस येऊन इथे ऍक्सेस नाही केलं पाहिजे त्यांनी. मग ही सुरक्षा कशासाठी आहे? आणि आरोंनी सांगायच्या आधी, आम्ही चेक करण्याच्या आधी त्यांनी कसं बरं सांगितलं की एवढं हे असं झालेलं आहे? आम्ही आत गेलो, माझ्यासोबत भूषण कडू होते, मी स्वतः होते आणि आरो होते. आम्हाला SRPनी तो CCTV फुटेज बॅक करून दाखवला. त्यामध्ये एक उंदरासारखा प्राणी दिसतोय जो त्या दरवाजाला लटकलेला आहे आणि त्याच्या लटकण्याने तो दरवाजा उघडलेला दिसतोय. आता उंदीर खरा आहे का रोबोटिक आहे, हाही एक प्रश्न आहे, कारण तो आत असल्यामुळे नाही सांगतायत. एकूणच ह्या ज्या मुवमेंट आहेत त्या लक्षात घेता आमची जिल्हाधिकाऱ्यांना विनंती आहे की हे अजून 10 दिवस जायचे आहेत ना पुढे, अशी किती उंदरं आणि इतर प्राणी आतमध्ये असणार आहेत. तर एकदा ते स्ट्रॉंग रूम उघडून त्यामध्ये असे काही प्राणी असतील तर त्याची दखल घेतली पाहिजे, ते पाहिलं पाहिजे, ते समोर आलं पाहिजे, जेणेकरून पुन्हा पुन्हा अशी घटना घडता कामा नये. आमचा कोणताही संभ्रम पसरवण्याचा अजिबात विचार नाहीये. महाड कोकण एज्युकेशन सोसायटीच्या रायगड जिल्ह्यातील शाळांच्या आंतरशालेय स्पर्धेसाठी महाड येथे एका 13 वर्षीय विद्यार्थिनीचा अचानक मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. निधी समीर म्हात्रे, वय वर्ष 13, राहणार शहाबाज, तालुका अलिबाग असं दुर्दैवी विद्यार्थिनीचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार निधी ही सायंकाळच्या सुमारास स्पर्धेसाठी शाळेच्या आवारात उपस्थित होती.
त्यावेळी अचानक तिला चक्कर आली आणि ती खाली कोसळली। उपस्थित शिक्षक आणि सहकाऱ्यांनी तिला तातडीनं महाडमधील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं, मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर निधीला मृत घोषित केलं। घटनेची माहिती मिळताच महाड शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे। या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही। स्पर्धेच्या निमित्तानं आनंदाच्या वातावरणात महाडमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये, शिक्षकांमध्ये तसेच पालकांमध्ये या घटनेमुळे मोठी शोककळा पसरली आहे। निधीच्या अचानक जाण्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून परिसरात शोकमय वातावरण आहे। नवी मुंबईतील सिडकोच्या विविध प्रवर्गातील घरांच्या किमतीत थेट 10% कपात करण्याची मोठी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत केली आहे। या निर्णयामुळे सिडकोची घरे आता पूर्वीपेक्षा कमी दरात उपलब्ध होणार असून सर्वसामान्य नागरिकांचे घराचे स्वप्न अधिक सुलभ होणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिडकोने नवी मुंबईतील खारघर, वाशी, तळोजा, उल्वे, कळंबोली, कामोठ्या आणि पनवेल परिसरात सुमारे 17,000 घरे उभारली आहेत। या घरांची लॉटरी प्रक्रिया येत्या 2 महिन्यात पूर्ण केली जाणार असून त्याआधीच नागरिकांना दिलासा देण्यासाठी किमतीत कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगितले आहे। विशेषतः EWS आणि LIG प्रवर्गातील घरांच्या किमतीत 10% कपात करण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वांसाठी घरे या संकल्पनेला बळ देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं शिंदे यांनी म्हटलं आहे। सिडकोची जी घरं आहेत त्याची EWS आणि LIG साठी ज्या घरांच्या किमती होत्या त्या बाबतीमध्ये देखील अनेक लोकांच्या मागण्या होत्या आणि त्या बाबतीत देखील बैठका झाल्या होत्या आणि ती घरांची किमती देखील कमी करण्यासंदर्भात एक विधान परिषदेतील आमदार विक्रांत पाटील आणि शशिकांत शिंदे आणि इतर लोकांच्या बरोबर देखील चर्चा बैठक झाली होती आणि इतरही आपल्या नागरिकांची मागणी गेल्या अनेक वर्षापासून होती की सिडकोची घरं त्याचे दर कमी करा आणि आजच्या ह्याच्यामध्ये आपण 10% त्या घरांमध्ये रकमेमध्ये सवलत देण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून नव्या मुंबईमध्ये जवळपास 17,000 घरं या घरांमध्ये जे लॉटरीच्या माध्यमातून लॉटरी निघेल त्या 10% रक्कम कमी करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे। सरकारी नोकरी मिळवण्यासाठी बोगस दिव्यांग प्रमाणपत्राचा वापर करणाऱ्यांना आता राज्य सरकारकडून मोठा झटका बसणार आहे। दिव्यांगांच्या नोकऱ्या आणि हक्कांबाबत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी शासनानं नवीन नियम लागू केले असून त्यानुसार रत्नागिरी जिल्हा परिषदेत कार्यरत 266 कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या कागदपत्रांची फेर तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। जिल्हा परिषदेकडून मिळालेल्या माहितीनुसार या तपासणीत 193 प्राथमिक शिक्षकांसह इतर कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा समावेश आहे। बोगस कागदपत्रांच्या आधारे नोकरी मिळवलेल्या कर्मचाऱ्यांवर यामुळे कारवाई होण्याची शक्यता आहे। संबंधित सर्व कर्मचाऱ्यांची माहिती गोळा करण्याचं काम अंतिम टप्प्यात असून येत्या 8 दिवसात कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार असल्याचं जिल्हा परिषद प्रशासनानं स्पष्ट केलंय। रत्नागिरी जिल्ह्यात यापूर्वीही बोगस प्रमाणपत्राचा विषय चर्चेत आला होता। शासनाच्या या कठोर भूमिकेमुळे गैरप्रकार करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईची टांगती तलवार राहणार आहे। या निर्णयामुळे पात्र दिव्यांगांना नोकरीतील 4% आरक्षणाचा खरा लाभ मिळणार असून सरकारी भरती प्रक्रियेत पारदर्शकता वाढण्यास मदत होणार आहे। या तपासणीच्या निर्णयामुळे जिल्हा परिषदेत संबंधित कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे। शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले आणि आमदार महेंद्र दळवी यांच्या कॅश बॉम्ब प्रकरणानंतर रायगडच्या राजकीय वातावरणात मोठी खळबळ उडाली आहे। या प्रकरणानंतर आरोप प्रत्यारोपांचे राजकारण रंगले असून शिंदे गटाच्या रायगडमधील 3ही नेत्यांनी या प्रकरणामध्ये सुनील तटकरेच सूत्रधार असल्याचा दावा केलाय। या आरोपांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार खंडन करण्यात आलंय। राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हा प्रवक्ते भरत भगत यांनी प्रतिक्रिया दिली आहे। खरी वस्तुस्थिती लवकरच जनतेसमोर येणार आहे असा दावा त्यांनी केलाय। तटकरेंवर आरोप करण्याशिवाय शिंदे सेनेच्या नेत्यांना काहीच जमत नाही असा खोचक टोला भरत भगत यांनी लगावलाय। या वक्तव्यामुळे रायगडमधील राजकीय वातावरण आणखीन तापण्याची शक्यता असून समोर येणाऱ्या वस्तुस्थितीकडे सर्वांचं लक्ष लागलंय। शिवसेनेच्या रायगड जिल्ह्यामधले जे आमदार आहेत त्यांना फक्त जे काय कारण घडेल तेव्हा फक्त तटकरे साहेबांचं नाव घेणं आणि तटकरे साहेबांना दोषी न देणं याच्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे कुठलेही मुद्दे उरलेले नाहीत।
त्याच्यामुळे तटकरे साहेबांचं नाव घेऊन ते सातत्याने तटकरे साहेबांना बदनाम करण्याचा प्रयत्न करतायत. या निमित्तानं त्या बदनाम करणाऱ्या या लोकांचा मी जाहीर निषेध करतो आणि त्यांना मी सूचना करायला मागतो की वस्तुस्थिती काय आहे ती उद्या उजेडात येणार आहे. त्या व्हिडिओबद्दल बऱ्याचशा चर्चा चालू आहेत, बऱ्याचशा गोष्टी घडतायत, सत्य असत्य जनतेसमोर येणार आहे. काय संबंध आहे तटकरे साहेबांचा आणि त्या दानवे साहेबांचा? काही संबंध नसताना केवळ उचलायची जीभ आणि टाळ्याला लावायची आणि तटकरे साहेबांच्यावर आरोप करायचे हा एकमेव धंदा शिवसेनेच्या रायगड जिल्ह्यातल्या लोकांना त्या ठिकाणी लागलेला आहे. त्याचं कारण असं आहे की आदरणीय तटकरे साहेबांचं गेले 4 दशकाचं राजकारण असेल, समाजकारण असेल, हे एका वेगळ्या उंचीवर आहे आणि त्या उंचीवर हे बोलून पोचतील का? कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे हे सगळे, तर या पद्धतीने ते तटकरे साहेबांची उंची गाठण्याचा प्रयत्न करतायत. ही उंची गाठणं त्यांच्यासाठी अशक्य गोष्ट आहे. राज्यातील सर्वसामान्य जनतेला न्याय देत महिलांना सक्षमीकरणाच्या माध्यमातून प्रगतीपथावर नेणारा एकमेव पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष असल्याचं ठाम वक्तव्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राजा राजापूरकर यांनी पेण येथे केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार तसेच त्यांच्या पत्नी यांच्या वाढदिवसानिमित्त पेण येथील पक्ष कार्यालयात पक्षप्रवेश कार्यक्रम आणि महिलांसाठी विविध योजनांचे शिबिर आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष राजा राजापूरकर, जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण, सचिव श्रीहर्ष कांबळे, ओबीसी समन्वयक प्रकाश चव्हाण, महाड तालुका अध्यक्ष संदीप सकपाळ आदी उपस्थित होते. रायगड जिल्ह्यात पक्षाच्या वतीनं विविध सामाजिक उपक्रम राबवले जात असून सर्व जाती धर्माचे कार्यकर्ते एक दिलानं काम करत असल्याचं जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी यावेळी नमूद केलं. ओबीसी प्रदेश सेलचे अध्यक्ष सन्माननीय राजापूरकर साहेब आले. आज पवार साहेबांच्या पत्नी सौभाग्यवती पवार यांचा वाढदिवस आहे आणि काल 12 तारखेला सन्माननीय शरदचंद्र पवार साहेबांचा वाढदिवस होता. त्याचं औचित्य साधून या ठिकाणी साहेबांनी या ठिकाणचा ओबीसी घटक हा प्रगत झाला पाहिजे, विकासाच्या मार्गावर आला पाहिजे, यासाठीचा कार्यक्रम लावला होता आणि ओबीसी असणाऱ्या महिला सन्माननीय अश्विनीताई ठाकूर यांना ह्या रायगड जिल्ह्याचा आज त्यांनी प्रतिनिधित्व अध्यक्षपद दिलेलं आहे. महिलांसाठी काम करण्याची, महिलांसाठी काम करण्याची आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी आम्हाला दिलेली आणि धोरण आहे. मला एवढं सांगायचं आहे आज की आदरणीय अश्विनी ठाकूर यांच्या माध्यमातून या रायगड जिल्ह्याला महिलांच्या माध्यमातून आम्ही एक नेतृत्व देत आहोत. येणाऱ्या काळामध्ये या रायगड जिल्ह्याला मधमस्त सत्ताधाऱ्यांकडनं आणि सत्ताधाऱ्याचे जे मंत्री आहेत त्यांच्याकडनं ज्या पद्धतीने त्या ठिकाणी ग्रँटेड घेतलं जातं, आज त्याच रायगड जिल्ह्याला अश्विनी ठाकूर सारख्या ताईंसारखे नेतृत्व देऊन आम्ही येणाऱ्या काळामध्ये महिलांचं एक मोठी ताकद निर्माण करून, सक्षमीकरण करून त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पुन्हा एकदा सत्तेमध्ये कसा उभा राहतो आणि या लोकांच्या पाठीमागे कसा खंबीरपणे उभा राहतो, अशा प्रकारचं काम करण्याची त्या ठिकाणी मानसिकता आहे. आम्ही आमच्या ओबीसी या विंगमध्ये रवींद्र चव्हाण साहेब या जिल्ह्याचे नेतृत्व करतात. त्यांच्या माध्यमातून, त्यांच्या अध्यक्षतेखाली आज या ठिकाणी अश्विनीताई ठाकूर ज्यांनी आताच पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे, त्यांच्या माध्यमातून त्यांच्या शेकडो सहकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आज त्यांना या रायगड जिल्ह्याचं महिलांचं नेतृत्व त्या ठिकाणी आम्ही ओबीसी सेलच्या माध्यमातून दिलेलं आहे. आम्हाला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये एक मोठं नेतृत्व आणि मोठं संघटन या जिल्ह्यात तयार करतील. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील महत्त्वाचा आणि सक्रिय चेहरा म्हणून ओळख असलेल्या रुपेश पाटील यांच्यावर पक्षानं मोठी जबाबदारी सोपवली आहे. रुपेश पाटील यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रोजगार आणि स्वयंरोजगार विभागाच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे महाराष्ट्र अध्यक्ष महेंद्र बैसाणे यांच्या हस्ते नियुक्ती जाहीर करण्यात आली. मनसेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे, अमित ठाकरे तसेच रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जातात. पक्षाच्या स्थापनेपासूनच रुपेश पाटील मनसेत सक्रिय असून कोरोना काळात त्यांनी गोरगरीब आणि गरजू हजारो नागरिकांना मदतीचा हात दिला. कामगारांचे प्रश्न, रोजगाराचे मुद्दे आणि मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायाविरोधात ते सातत्यानं आवाज उठवत आले आहेत. त्यांच्या सामाजिक आणि संघटनात्मक कार्याची दखल घेत पक्षानं त्यांच्यावर राज्य पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी सोपवली असल्याचं बोललं जात आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की महाराष्ट्रातली जी औद्योगिक वसाहत आहे त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची जी औद्योगिक वसाहत असेल, ज्याला इंडस्ट्रियल झोन आपण संबोधित करतो, त्यात रायगड हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. ठाणे, पालघर, नवी मुंबई आणि रायगड. तर रायगडमध्ये स्थानिक भूमिपुत्रांचा मोठा विषय आहे. आज तुम्ही जर पाहिलं तर नवी मुंबई एअरपोर्ट असेल किंवा मग स्थानिक ज्या नवीन कंपन्या असतील, तिथे 80% स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराची संधी मिळवून देण्यासाठी आपल्याला एक सक्षम नेतृत्व हवं होतं, जे आपल्या रोजगार विभागासाठी तिथे स्थानिक भूमिपुत्रांसाठी काम करेल, रोजगार व स्वयंरोजगारासाठी काम करेल. अशासाठी आम्ही रुपेश वासुदेव पाटील
यांची महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी आज नियुक्ती करीत आहोत. त्यांचं विभागातर्फे आणि पक्षातर्फे मी हार्दिक अभिनंदन करतो. आज सन्माननीय राजसाहेब ठाकरे व सन्माननीय अमितसाहेब ठाकरे यांचे मी मनापासून आभारी आहे का त्यांनी आज मला पुन्हा एक काम करण्याची संधी दिलीत आणि त्या संधीचे साक्षीदार ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवलं असे सन्माननीय बैसन्ने साहेब व आमचे रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्र साहेब यांनी मला आज एक कार्यकर्त्याला महाराष्ट्रात काम करण्याची संधी दिलीत. त्या कामाचा मी नक्कीच साहेब सोनं करीन आणि जिथे अन्याय होईल तिथं महाराष्ट्र सैनिक म्हणून नेहमी धावून जाईल. औद्योगिक क्षेत्रामध्ये जिथे तर कामगार अन्याय होतो तिथं मनसेचा एक कार्यकर्ता म्हणून नक्कीच त्यांना न्याय मिळवून देईल ही आपल्याला ग्वाही देतो. संपूर्ण कोकणाचे लक्ष वेधून घेतलेल्या स्वतंत्र कोकण राज्य अभियानाच्या वतीनं देण्यात येणारा कोकण रत्न पदवी पुरस्कार विविध क्षेत्रात निस्वार्थीपणाने सामाजिक कार्य करणाऱ्या मान्यवरांना प्रदान करण्यात आला. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात गेली 8 वर्षे सातत्यानं सामाजिक कार्य करणारे संपर्क युनिक फाउंडेशन NGO रत्नागिरीचे अध्यक्ष शकील गवाणकर आणि रत्नागिरी जिल्हा समितीचे अध्यक्ष तसेच ज्येष्ठ पत्रकार जमीर खलफे यांना मान्यवरांच्या हस्ते कोकण रत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. हा गौरव सोहळा शनिवारी 13 डिसेंबर रोजी मुंबई येथील मराठी पत्रकार भवन आझाद मैदानाजवळ संस्थापक संजय कोकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार आणि संपादक सचिन कळजुणकर उपस्थित होते. तसेच संस्थेचे पदाधिकारी संजय कुवसेकर, राजेंद्र सुर्वे, सुभाष राणे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. मुंबई, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील अनेक सामाजिक कार्यकर्ते या सोहळ्यास उपस्थित होते. शकील गवाणकर आणि जमीर खलपे यांना कोकण रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल मराठी पत्रकार परिषद रत्नागिरी, आश्रय ज्येष्ठ नागरिक संघटना, संपर्क युनिक फाउंडेशन NGO रत्नागिरी, सोशल वेलफेअर सोसायटी सैतवडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे. रोहा तालुक्यातील सुदर्शन केमिकल्स इंडस्ट्रीज लिमिटेडसाठी अभिमानाची बाब ठरली आहे. सुदर्शन केमिकल्सच्या हेड पीपल प्रॅक्टिसेस अँड चीफ सस्टेनेबिलिटी ऑफिसर शिवालिका राजे यांना प्रतिष्ठित पीपल लीडर ऑफ द इयर अवॉर्ड प्रदान करण्यात आला आहे. नॅशनल HRD नेटवर्क पुणे चॅप्टरचे अध्यक्ष अमंत राजावली यांच्या हस्ते शिवालिका राजे यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. पुरस्कार स्वीकारताना शिवालिका राजे यांनी हा सन्मान आई वडील, मुलगी आणि संपूर्ण सुदर्शन परिवाराला समर्पित करून कृतज्ञता व्यक्त केली. सेवाभावी वृत्ती, निस्पृह सेवा आणि सहकाऱ्यांच्या कल्याणातूनच खरे नेतृत्व घडते असे त्यांनी यावेळी सांगितले. गेल्या 30 वर्षांच्या कारकिर्दीत समाजहित आणि सहकाऱ्यांच्या प्रगतीसाठी सातत्यानं काम केल्याचे त्यांनी नमूद केले. सुदर्शन केमिकल्समध्ये महिलांना समान संधी देण्यावर विशेष भर देण्यात आला असून उत्पादन प्लांटमध्ये 3ही शिफ्टमध्ये महिला सन्मानानं कार्यरत आहेत. पुणे येथील हॉटेल शेरेटॉन ग्रँड येथे पार पडलेल्या या सोहळ्यात उद्योग आणि नेतृत्व क्षेत्रातील अनेक मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. मला अतिशय आनंद होतोय की पीपल लीडर अवॉर्ड जे मला मिळालंय त्याचा अतिशय आनंद होतोय. मी हे अवॉर्ड आहे ते माझ्या संपूर्ण मेंटर्सना डेडिकेट करते. एस्पेशली माझे लेट आई वडील त्यांना हे डेडिकेट करते आणि माझ्या मुलीला, कारण का सिंगल पेरेंट असल्यामुळे तिने अतिशय मला माझ्या ग्रोथ प्रोसेसमध्ये मदत केलेली आहे. सो तिला हे डेडिकेट करते. माझ्याकरता लीडरशिप करता एकच शब्द माझ्या मनात येतो आणि तो म्हणजे सेवा. सुदर्शन केमिकलची एक लीडर आहे मी आणि मला हे सांगावंसं वाटतं की सुदर्शन केमिकलमध्ये ह्या सेवा हे एक मूल्य आहे आणि त्या अनुसरूनच काम घडतं. आणि हे काम जे आहे ते एस्पेशली मी सांगू इच्छिते की CSR मध्ये घडतं. जे गावं आहेत रोहा, महाड कडे आणि पुण्याला सुद्धा CSR मध्ये खूप उत्तम काम घडतं. एक अजून जे उत्तम काम सुदर्शन मध्ये घडलंय ते म्हणजे शॉप फ्लोअर वरती स्त्रिया काम करतात 3 शिफ्ट मध्ये. 40% पॉप्युलेशन जे प्लांटचं आहे ते विमेन एम्पॉवर्ड आहे. अँड दॅट इज हाऊ सेवा रिअली comes up into the lives of organization and helps the organization to as well grow and blossom. यासह बातमीपत्रात वेळ झाली. इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा फक्त माझे कोकण.